तर फडणवीस नागपूरचे मुंबईतील समस्या काय करणार? राज ठाकरे यांचं हे वक्तव्य. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीच्या वेळेस राज ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. तर मुंबईत जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला आले तरी त्यांनी अजून विकास केला नाहीये. ते काय आता विकास करणार असा पलटवार फडणवीसांनी केलाय. राज ठाकरेंनी मला मुंबई बाहेरचं ठरवलं, मी आता सर्टिफाईड नागपूरकर असा टोला देखील फडणवीस लगावतायत. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. मी एकदा ना एकच गोष्ट म्हणून सांगतो, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो आणि तो देश सगळ्या काय गाड्या फिरत आहेत, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सगळे सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे, सगळं सगळं व्यवस्थित छान. तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष काय करतो? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी. बरोबर आहे. मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते. तर पण म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही मनाने अजून नागपूरकरच आहात, मुंबईकर काही झालेला नाही. आजच एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी मला तसे मुंबईच्या बाहेरचं ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे आता मी सर्टिफाईड नागपूरकर आहे. नाही, मी तेच विचारणार होतो तुम्हाला किंवा मुंबई असा एक आता प्रश्न ते विचारला की मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबईमध्ये जन्माला येणं गरजेचं आहे, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास